ब्रेकनंतर दुपारच्या बातम्यांमध्ये एक मोठी बातमी येते, ती म्हणजे कांदा प्रश्नावरनं छगन भुजबळ आक्रमक झाल्याचं बघायला मिळालं। कांदा प्रश्नावरती विधानसभेत चर्चा झाली। यावेळी कांदा प्रश्नातनं कायमस्वरूपी मार्ग काढावा अशी मागणी छगन भुजबळांनी केली। नाफेड स्वतः कांद्याची खरेदी करत नसून त्यासाठी कंपन्या नेमल्या जातात असं भुजबळ म्हणाले। त्यामुळे कांदा प्रश्नावरती तातडीनं मार्ग काढावा अशी मागणी त्यांनी केली। यावेळी कांद्याच्या प्रश्नावरती केंद्राशी चर्चा करू आणि त्यावरती मार्ग काढू असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले। कांद्याचा खर्च 1500 रुपये, 50% नफा, 2250 रुपये आधारभूत किंमत ठेवावी असं राज्य सरकार आपल्या भारत सरकारला सांगेल। काय दुसरं असं आहे की 3000 रुपये भावापर्यंत कुठलाही निर्बंध लावू नये। 3000 ते जर 4000 झाले तर मग एमईपी लागू करावी आणि 4 ते 5000 रुपये भाव गेल्यास मग एक्सपोर्ट ड्युटी तुम्ही लागू करा। 6000 रुपयाच्या वरती गेलं तर निर्यात बंदी करा। मी मुख्यमंत्री महोदय आणि मी आणि अजितदादा आम्ही स्वतः या बाबतीमध्ये केंद्र सरकारची पाठपुरावा करू, त्यांच्याकडे जाऊ, त्यांना भेटू। तुम्हाला सोबत अमित शाह साहेबांकडे जाऊ आपण आणि हा गंभीर जो विषय आहे हा कायमस्वरूपी निकालात निघाला पाहिजे। या बाबतीत तुमचं मत जे आहे ते सरकारचंही मत आहे, कारण हा शेतकऱ्याच्या पाठीशी उभं राहणार सरकार आहे। त्यामुळे हा विषय कायमचा निकाली लावण्यासाठी आपण त्यांना विनंती करू आणि याच्यातून मार्ग काढू। तर लासलगावमध्ये कांद्याच्या भावामध्ये होत असलेली घसरण पाहून शेतकरी संतप्त झालेत। लिलाव बंद पाडून पाण्याच्या टाकीवरती चढून ते शोले स्टाईल आंदोलन करतायत। कांदा मार्केट बंद आहे। कांद्यावरील 20% निर्यात शुल्क रद्द करून कांद्याला योग्य तो भाव देण्याची मागणी या शेतकऱ्यांनी केली आहे। कांद्याचे बाजारभाव पडणं म्हणजे भ्रष्टाचाराचं कुरण असलेल्या नाफेड NCCF सारख्या संस्था चालवणाऱ्या त्या कंपन्या त्यांना एक पैसे वेचण्यासाठीचं स्वप्न पडायला लागलं। मरण शेतकऱ्याचं होणार आणि धोरण यांचं पैसे कमावणाऱ्यांचं असणार। मग ही सरकारी व्यवस्था फक्त बाजारभाव पाडण्यासाठीच एकंदरीत या गोष्टीचा उपयोग करते का? 20% निर्यात शुल्क नाहक का लावून धरलंय?